पण ज्याच्या अंतकरणात भेद येतो कधीच मुक्त होत नसतो. भेद काशी नाड एक वेलांटीचा आड, हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदय कुणी साखरीचे ठाई. भेद काशी नाड एक वेलांटीचा आड, उजवे वाम बघत तुका म्हणे एकच आड. महाराज जोपर्यंत अंतकरणात भेद भेद, तो भेदातून महाराज कधीच तुम्हाला मुक्त होऊ शकत नाही. आणि ते 5 भेद काढायचं काम समजून घेतलं असतं. जीव जीवाचा भेद, जीव ईश्वराचा भेद, जड जडाचा भेद, जड जीवाचा भेद, असे 5 भेद. या 5 भेदातून मला जे निवृत्त करतात त्यांना ते भेद गेले की मला तुम्ही म्हणून ना तुकोबराचे सुंदर अभंग तो अभंग असा आहे. त्याचं एक आधी देह काय करा, सुरुवातीचे सुरुवात काय ते आठवते. आधी देह काय करा, देह संबंधी रक्षणार्थ भाषा तशी दुजे खंडे तरी उरलावरी अवघा हरी, आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा, इतुले जाणावयाचा कोड तरी म्हणा पारदीच्या कोणा झालं. काय परमार्थात नेमकं काय साधायचंय महाराज, फक्त द्वैत केलं पाहिजे. दुजे खंडे तरी उरला उरे अवघा हरी, आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा. तुझं काय जवळ तुझे घडे तव तव संसार भय गाढे. आणि ह्या द्वैतापासून काढायचं काम साधू करत असतो. एक समजू संसार असावा आणि मग त्याच्यावर प्रयत्न करावा. संसार आहे मग नाही, संसाराला आहे म्हणता येत नाही, नाही म्हणता येत. शास्त्रांकडे विशेष भाषा केली, अनिर्वचनीय. काय म्हटले त्याला? अनिर्वचनीय म्हणजे आहे म्हणावा तर विचारापुढे टिकत नाही, आणि नाही म्हणावा तर भासल्याशिवाय राहत नाही. थांबा, लक्षात ठेवा. आहे म्हणावा तर विचारापुढे टिकत नाही, आणि नाही म्हणावा तर तुम्हाला नाही म्हणावं तर विचारापुढे टिकत नाही. ना आहे म्हणावं तर भासल्याशिवाय, ना आहे म्हणावं तर विचारापुढे टिकत नाही, नाही म्हणावं तर मला भासल्याशिवाय राहत नाही. असं. आणि मग काय होतं? हा विचारानेच, हा विचाराने अहंकार सांडीचे, मग असतीच वस्तू व्हायची आपली स्वस्ती सहज आपण कोणता विचार करा. बैसता संताची संगती, कळो आले कमळापती, आपुले कोणीच न होते निश्चय चित्ती दृढ झाला. महाराज संतांच्या संगतीत बसल्यानंतर महाराज आपल्याला हे सगळं कळतं. आणि संत हा हे काय बाबा काल आपण विचार बोललो. विचार असा आहे, बाबा सांगायचे सुग्रणी पदवी काळ्यामध्ये जाईल नाही. जे ज्ञान, ज्ञानाचे अनेक प्रकारे सांगतात ज्ञानेश्वरी चिंतनी. तरी परमात्मा एक वस्तू असे जे जया दिशे ज्ञान असतो, येर भव स्वर्गादी ज्ञानी अज्ञानी ऐसा मनी निश्चय करे. स्वर्गात आणि सांडी भविष्यकान झाडी दे अध्यात्मज्ञानी बुद्धी सद्भावाची. परत ज्ञान म्हणजे काय? साधू बाकीचं काही जरी नाही कळालं महात्म्याला, पण महात्म्याला मला जीवाचा भ्रम काढता आला पाहिजे. ज्याला भ्रम काढता येतो त्याला साधू म्हणतील बरं का. कीर्तन नाही करता आलं तरी चालेल त्याला. मला सहज बोलतो महात्मा, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ चित्ती रडावी. सहज मला कधी असं तुम्हाला श्लोकन ओव्यान सांगत नव्हते बाबा. असे सहज बोलायचे व्यवहारी भाषेमध्ये, पण जीवाचा भ्रमच काढित होते. सहज बोलायचे, सहज असे. म्हणून काय होतं त्यांच्याकडं? तर त्यांच्याकडं मला
विशेष असं ज्ञान, आणि ते ज्ञान म्हणजे अंतःकरणातला अंधार काढणारं ज्ञान. म्हणून तुम्हाला नाथाचा एकुलता एक वासुदेव. बाबा अहंकार निशी घनदाट, गुरु वचने फुटली पहाट, माता भक्ती भेटली वरवंट तिने, मार्ग दाविला चोखटगा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. जीवाच्या अंतःकरणामध्ये अज्ञानाच्या अहंकाराची रात्र आहे, आणि त्या अज्ञान म्हणजेच महाराज भ्रमाची रात्र आहे, आणि त्या भ्रांतिरूपी शेजेवरून महाराज फक्त सद्गुरू जागे करतात. कोण जागा करतात? दुसरं कोणी जागा करू शकत नाही तुम्हाला. म्हणून ज्ञानोबराय शेरा मारला, इंद्र चंद्रदेव ब्रह्मादी करुणी, संशयाची श्रेणी छेदिती ना, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पूर्व तसे अर्थ शिष्याचे. काय करतात सद्गुरू? मला सद्गुरू काहीच नाही करत, मला स्वची ओळख करून देतात, आणि स्वची ओळख करून देत नाही, प्रतिबंध काढतात फक्त सद्गुरू. काय काढतात म्हणजे? लक्षात ठेवा, सुगरण दह्यातून लोणी काढते का महाराज? फक्त त्याचे प्रतिबंध वेगळे करते, त्याचे म्हणता नाही. तिला काय नाही करावं, ते फक्त रवी फिरवत असते महाराज. सुगरण काय करते? फक्त रवी फिरवत असते महाराज. ते ऑटोमॅटिक कसं महाराज सद्गुरू काय करतात? फक्त प्रतिबंध करतात. ज्ञान मूळच आहे, ज्ञान पूर्ण आणून दिलं तुम्हाला. हृदय स्वयंभची असे, प्रत्यक्ष भाव लागे अपयशी, गुरुमुखी उदयत दिसे. हृदय मला सांग बाबा काय सांगायचं तुम्हाला? भागवत दृष्टांती भूमी पृथ्वीने धान्य भरले आहे, परी पायाळू विना प्राप्ती नव्हे. आईस तैसा आत्मा स्वतः सिद्ध आहे, पण गुरु कृपाला आहे तवची प्राप्ती. तसं सगळ्यांकडे वस्तू आहे महाराज, कोणाकडे नाही ती वस्तू. असं एखादं लाकूड आहे का त्याच्यात अग्नी नाही? पृथ्वीवर एखादं लाकूड आहे त्याच्यात अग्नी नाही? प्रत्येक लाकडात जसा अग्नी आहे ना, तसा प्रत्येकामध्ये परमात्मा आहे. पण तो परमात्मा प्रगट करण्याचं काम साधू काय करतात ते? तर जीवाला मला विवेक देतात. विवेक परमार्थात पाहिलं जर असेल तर विवेक. म्हणून पाहणं त्यावेळेस विचारसागरामध्ये अधिकारी सांगत असताना अधिकारी विषय प्रयोजन संबंध विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुत्व आणि मग श्रवण मनन निधिध्यासन आणि मग तत्व पदार्थ शोधन. लक्षात येते? मग अधिकारी ज्यावेळेस अधिकारी विषय प्रयोजन आणि संबंध हे चार झाले पहिली. नंतर ज्यावेळेस दुसरी त्याच्या आतली प्रक्रिया सांगत असताना विवेक पाहायला सांगितलं. आणि विवेक नसेल तर बाकीची साधनं फेलेत बरं. मग वैराग्य बी फेली, मग समाधी षटक बी फेली, एक वैराग्य मुमुक्षुत्व बी फेले. मग फक्त विवेक नास पाहिजे. विवेक असेल तर वैराग्य अनुकूले, विवेक सगळे साधनं. एक विवेक नसेल तर सगळे साधनं खोले. आणि सद्गुरू जीवाला विवेक देतात. काय देतात? विवेक म्हणजे काय? विवेक याचा अर्थ आपण विचार म्हणतो, तर विवेक म्हणजे विचार नाही तर साराचं ज्या ठिकाणी निर्णय होतो. लक्षात? विवेकाची व्याख्या करताना विचारसागराने काय सांगितलेली आहे की बाबा एक परमात्मा सोडून बाकीचे सर्व आसारी, एक परमात्मा सोडून बाकीचं सगळं आसारी हा विवेक. एक परमात्मा सारी. म्हणून सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शूळ पाणी झपतसे वारंवार. परमात्माच सारी. येरते माईक दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. या बोधापर्यंत घेऊन येत कामाला विवेक देत असतो. म्हणून ज्ञानोबराय सांगतात की माझ्या हृदयामध्ये, म्हणजे हृदय म्हणजे काय? हृदय म्हणजे अंतःकरण. आता काही आपल्याला व्यवहारात हृदय म्हणलं की रक्ताचं भेसरण होतं. ते हृदय बंद पडलं म्हणजे काय झालं?
झाडपा बंद झाल्या. पण परमार्थातलं हृदय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार मिळून जे होतं ते हृदय परमार्थातले. म्हणून ज्ञानोबरात मला वाटतं किती वेळा देतो आतारा धया फुले चौफाळून भले वरी बैसव पाऊले श्रीगुरूंची 15व्या अध्यायात सुरुवातीची. मग हृदय आपले चौफाळून भले अंतकरणाचा विस्तीर्ण विस्तार करणं. चौबाजूने सारखा मला एक जोपर्यंत मला असं सारखा वाटत नसतं पीक चांगलं येत नाही. म्हणून नाथांचे गाभण घेऊन भूमी शोधनी साधिले काच आणि मग गुरुवचन पेरिले बीज. भूमी शोधून म्हणजे काय? भूमी शोधून याचा अर्थ असा आहे की माळाची जमीन असते. आता तुमच्या जमिनी आता तुम्ही तयार केली, माळाच्या जमीन आता खूप तयार केली. मग काय करतात? जिथं चढ आहे त्याला चढ काढतात, जिथं खड्डा आहे तिथं भर टाकतात. लक्षात काय करतात? तिथं चढ आहे त्याला चढ काढतात, तिथं खड्डा आहे ते भर टाकतात. आणि जर समजा ती जर पेटला की बाहेरून कुठून तरी आणून त्याच्यात चांगला करतात आणि असा वटा तयार करतात. काय करतात? आणि लेवल शेत आणि वटा एकदा केल्यावर जिथं मग मला मुलगी पिकत नाही, ओवा म्हणायची ओवा पिकत नाही, अशा जमिनीमध्ये ऊस करता येतो. याला साधनं म्हणते जमीन. भूमी साधनं म्हणजे साधकाची सद्गुरूच्या जबाबदारी साधकाला त्या अधिकारापर्यंत नेणं. पण एक आहे त्या अधिकारापर्यंत सद्गुरू मार्गदर्शन करीत असतात. आपण चालायचं असतं. काय करतात सद्गुरू? काय होतं? आपण फक्त बोलतो, करीत नाही. वेळ दिला काय बोलते मग करते नाही. बने मुकेला बाबा बोलते पण करत कोणीच नाही. महाराज ही साधना अशी आहे ना, सद्गुरूने दिलेली साधना म्हणजे एक श्वास एक क्षणभर सुद्धा तिच्यापासून वेगळं होणं हा वेळ विचार. बघा बरं का, मला वेळे मला जमलं तर बघा, दुसरं काहीही करणं, काहीही बरं का, काहीही करणं पाहते सद्गुरू नाम साधन उत्कने. म्हणून तर मला ज्ञानोबरायांनी ओवे टाकले. दयाचे वक्र वाहे गुरुनामाचे मंत्र गुरु वाक्यावातून शास्त्र हातीनं शिवे. साधकाने मला दुसरं काही करणं योग्य नाही. म्हणून तरच मला तो साधक पूर्णत्वापर्यंत जाऊ शकतो. किती जरी माणूस मला कोणीही जरी असेल पण जर साधना नाही केली साधकाने तर तो कसा करेल? कोणी जरी असतो साधक म्हणलं की त्याला हे साधना करणं किंवा मग त्याच्या मी म्हणतो 1 दिवसाची असेल, त्याची 4 दिवसाची असेल, त्याची 15 दिवस असेल, त्याची 52 काय असेल त्याची. रामप्रभू सुद्धा 4 महिने साधना करावं. आपण पाहिलंय तो विषय. 4 महिने साधनेनंतर मला भगवान शिवगुरु प्रसन्न झाले त्यांना आणि मग शिवगुरूंनी वेदेश्वरी सांगितलं प्रभू रामचंद्र. वशिष्ठ आम्हाला असणारे अगस्त्य ऋषीला विचारलं की मला आता रावण मारायला जायचं. रावण मारायला जायचं पण रावण काय सामान्य नाहीये. याने 33 कोटी देवपाल ते घातले, त्याच्या बंदीत आहेत, त्याला मारायचे. मला काहीतरी साधन पाहिजे. मग याला काय म्हणे? त्याला उपाय दुसरा नाही, सद्गुरूला शरण जावं लागेल. सद्गुरू म्हणजे दुसरं कोण? आता तुला सद्गुरू होतो, तू जगाला सांगणारा सगळा आहे, तुला सद्गुरू पाहिजे, मग तू शिवगुरूला शरण जा म्हणजे. शिवाची 4 महिने उपासना केली महाराज. विदेश्वरी चिंतनालय 4 महिने. पहिल्या दिवशी वर्षी मला फक्त फलाहार केला पहिल्या महिन्यामध्ये. दुसऱ्या ह्याच्यामध्ये मला फक्त पाणीच घेतलं. 3ऱ्या महिन्यामध्ये फक्त श्वासच घेतला. 4थ्या महिन्यात त्याचा मी उपवास केला. शिवगुरू प्रसन्न झाले महाराज. म्हणजे फलाहार पर्ण खाल्ले, पानं खाल्ली 2ऱ्या महिन्यामध्ये. 3ऱ्या महिन्यामध्ये पाणी घेतलं. 4थ्या महिन्यामध्ये फक्त श्वास घेतला. महाराज ज्यावेळेस शिवगुरू प्रसन्न झाले मग लय भारी बोलत मला. त्यांनी सांगितलं म्हणले ह्याची वस्तू पाहून मला दया येते. अरे तुला दया येते पण त्यांची इच्छा नाही ना आपल्याला याच्यातून निघायची. शिवगुरू किती बोलतात, तुला मग दया येते पण यांची इच्छा आहे का निघायची?
आणि खरं सांगा ना, आपण सद्गुरूला जे शरण गेलो, सद्गुरूला शरण गेलो हे उद्धार हो म्हणूनच गेलो का याच्या त्याच्या संगतीने गेलो? खरंच विचार जर केला तर आम्हाला असा अनुताप झाला, आम्हाला वैराग्य झाला, आता तळमळे बुवा, आता काही निवड धार पावेल, काय कृपा करेल नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे, काय खंड येईल कर्म, काय पारुष्य धर्माधर्म, काश्या निकळेल वर्म, म्हणून श्रम वाटत अशी तळमळ घेऊन गेलो का आपण सद्गुरूला शोधित होतो का? नाही, खरं सांगा ना महाराज, असा पेटलेला पाहिजे हातून आणि मग सद्गुरू त्याची गाठ पडावं. महाराज वेळच नाही मला. महाराज 12 वर्षाचा मुलगा होता, 12 वर्षाचा गोविंदवलेकर महाराज ज्यावेळेस गुरुच्या शोधात निघाले, 12 वर्ष वय होतं महाराज. महाराज अख्खा भारत भटकले महाराज ते गुरुसाठी. गोंदावल्याहून निघाले महाराज, नाशिकला गेले, ते महाराज देव मामलेदार होते. देव मामलेदार म्हणले तुम्ही आता स्वामी समर्थांकडे जा. तिथून निघाले महाराज अक्कलकोटला, स्वामी पायी प्रवास सगळा. 12 वर्षाचे लेकरू पायी फिरत आहे. अक्कलकोटला गेले आणि अक्कलकोटला अरे म्हणले तुझी वाट पाहती गेली तो कमाई, तू कमाई नांदेड पशी विहाळी तुझं वाट पाहती म्हणले तुझी. परत असं केलं का जाऊ? अरे आपलं म्हणजे काय खरंच जर बोललं तर राग्यासारखं बरं का. खरंच सांगा ना, आम्ही प्राण दिलाय का ते साधू? खरंच आपण साधूला डोकं दिलंय का? मी कायम सांगत असतो मला साधू पायावर डोकं ठेवलं ना की डोकं चालवायचं नाही. परत साधूने सांगितलं तेच केलं पाहिजे. मला डोकं नाही चालवायचं परत. डोकं चालवलं की नाही चालत. पूर्ण विश्वास साधूवर पाहिजे. आणि म्हणून सांगतो महाराज मी निवृत्तीदाराला डोकं देऊन टाकलं का? परिणाम महाराज ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरलो गुरुरूपी. उद्धरलो म्हणजे काय झालं नेमकं? ज्याचा आणि माझा आतापर्यंत मला संबंध वाटत होता त्याचा संबंधच तोडला होता त्यांनी. कोणाचा संबंध वाटत होता? मला माझ्या देहाचा संबंध वाटत होता, मला देह संबंधीचा संबंध वाटत होता. पण माझ्या सद्गुरू मला असं ज्ञान दिलं की ज्या ज्ञानामुळे फक्त मला माझं दर्शन झालं. कोणाचं? महाराज दृष्टांत दिलेलं आहे. जसं मळलेली काच असते, मळलेला आरसा, असं अंतकरण आपलं बळकं आहे. जसं तो मळलेला आरसा आपण जसं आता पूर्वीच्या काळामध्ये धाब्याचे घर होते आणि धाब्याच्या घरामध्ये आरसे असले की ते धूर चुली राहायच्यामध्ये आणि ते बाष्पीभवन व्हायचं आणि धूर आणि बाष्पीभवन त्याचा असं किट बसायचा. तो आरसा चांगला असा पण असा आंधळा व्हायचा आणि आंधळा झालेला आरसा मग आता ते चेहरा पाहायला गेलो दिसत नसत. मग असा चेहरा न दिसणारा आरसा ज्यावेळेस ते एखादा कोणतरी शहरातलं एखादा पोरका काम म्हणजे नवशिक्षणाच्या निमित्ताने गेलो, खेड्यातलं कोण आरशात बघा ते वेळ असते कोणाला बघायला, पण तो जातो त्यावेळेस तो आरसा मग पाहतो त्याचा चेहरा दिसत नाही. त्याचा काय करतो तो पाणी घेतो हातात थोडं, म्हणजे पाण्याचं भांडे घेतो, त्याच्यावर शिपडतो, मग चुना घेतो, चुना लावायचा, चुना फडकं घेतो, चांगलं त्याला सखा ज्यावेळेस तो आरसा स्वच्छ होतो, पुसून टाकतो, त्यावेळेस त्या आरशामध्ये कोण दिसतो? पुसणारा दिसतो ना. ज्यावेळेस आपलं अंतकरण ज्यावेळेस साधूच्या विचाराने महाराज आपण साफ करू, स्वच्छ करू, त्यावेळेस कोणाचं दर्शन मिळते? आणि दुसरी जगात वस्तू असावा म्हणून भेटावा. महाराज जगात दुसरी वस्तूच नाही बरं का. या जगात एकच वस्तू आहे फक्त, तुम्ही म्हणजेच आत्मा, तुम्ही म्हणजे देह नाही. ज्ञानोबा काय म्हणतात, या देहाच्या बांधवडी नपडीचे, सुख दुःखाच्या सागरी नवडीचे, सुखे सुकृपा घडीये माझी अंगा. साधू महाराज आपल्याला या देह भावातून काढीत असतो. मी अमक्या वर्णाचा, अमक्या जातीचा, अमक्या कुळाचा, हे सगळं साधू काढीत असतो. जात गीत गोत कुळ शीळ मात नाही चालत महाराज. भजे का त्वरित भावनायुक्त. महाराज भावनायुक्त अंतकरणामध्ये साधूच्या बद्दल भजावं.
मग महाराज आपलं कल्याण होईल. मानव ज्ञानोबा सांग खूप आता चिंतन करायला विषय, पण आपल्याला जास्त वेळ नाही, फक्त 5 मिनिट. परत उद्या याच्यावर बोलणं येतं. आता फक्त आपण याला कोण पाहिजे, खूप बोलण्यासारखा विषय यायचे. ज्ञानोबा सांगतात की माझ्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत. मज हृदयी सद्गुरू. सद्गुरू म्हणजे विचार, सद्गुरूचे विचार मनामध्ये, बुद्धीमध्ये, चित्तामध्ये माझ्या सद्गुरूचे विचार आहेत. परिणाम काय झाला याच्यात? तेने तारलो हा. कारण कल्पित संसार आहे, आणि कल्पित संसार विचारानेच नव्हतो. विचारा वाचवणी न पविजे समाधान. विचार एक सांग, व्यवहारातले चमत्कार करणं सद्गुरू नसतो, तो गारुडी असतो. सद्गुरूचा चमत्कार म्हणजे साधू जीवाचा भ्रम घालवणं. गारुडी मी चमत्कार करते म्हणजे सद्गुरू करतो. सद्गुरू महाराज खऱ्या ठेवेपर्यंत नेऊन घालतात. आणि खरा ठेवा एकच, आत्मठेवा. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखी, म्हणून विषय सुखे हरती नाही. महाराज खूप महत्वाची आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात, म्हणून मी जेने तारिलो हा संसार करू. म्हणून विशेष अत्याचार, विशेष अत्याचार कोणावर? विवेकावर. महाराज खरा तर साधकाचा विवेक जागा झाला पाहिजे, आणि विवेक विचाराशिवाय जागा. आणि विचार हा मला संत संगतीत करतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, संत समागम एखादी परी भावे त्याचे द्वारी श्वाने येती. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाची. कामारी बटिक सेवेचे सेवक दीन मन निरंक तेथे भले. महाराज साधूच्या शरण सत्संग, अनेक सांगू सत्संगासारखा मोठा लाभ नाही बरं का. आणि सत्संग लय नाही लागत. सत्संग एक अक्षर काम करत असत. सत्संगाचं अर्धक्षणामध्ये काय होईल? नाही, अर्धक्षण सत्संगामध्ये काय बोलतोय? अर्धक्षणाचं एवढंच तो क्लिअर असतो. तेने वय शांती महत् पापा. का बरं? कारण आतापर्यंत मी देह हे सगळ्यात मोठं पाप आहे. मी देह म्हणतात कोटी ब्रह्म हत्या येऊन या पाठी दाखवते. साधूच्या बोधाने फक्त मी देह काढणं संपलाय, पापापासून सुटलाय. एवढी ताकद आहे मला सदुर वचनात, एवढी ताकद आहे. पण मला तर चिंतन आपण पुढचं खूप उद्या चिंतन करू. कुंडली गोळा विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरुनाथ सच्चिदानंद परमदान के अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आकाश ज्ञानी मसायदानी देवाणू परस्परे पडो मैत्र जीवांचे गुरितांचे विविध जावो विश्व सुखे पाहो. तो देवांचे देखते यावो पाणी जात वैष्णव सकळ मंडळी विश्वरिष्ठांचे माझे आहे. अनवर्त भूमंडळी वेदना कल्पतरचे हार चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे हर पियुषांचे चंद्रमेचे अनाचन मातंद्रये तापहीन. हे सर्वाई सदा सज्जन सोयरेव निम्महा सर्व सुखी पूर्ण होई लोकी. भजितो आणि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ जीवी विशेषी लोकी. दृष्टा दृष्ट व्हावे एकमने विश्वेश्वरा.